अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघताना बघाच शनिवार आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शनिवारी करावायचे काही अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। कारण शनिवारचा दिवस हा उपाय करण्यासाठी, शनिवारचा दिवस हा घरातील नकारात्मकता घराच्या बाहेर काढण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। तुम्ही तुमच्या आजीला पणजीला जर कधी बघितलं असेल तर ती शनिवारच्या दिवशी घरातील लहान बाळाची किंवा घरातील एखादा आजारी व्यक्ती असेल तर त्या आजारी व्यक्तीची आवर्जून नजर काढत असते। जेव्हा आपल्या घरात कोणीतरी काहीतरी केलं असं आपल्याला वाटतं आणि जेव्हा आपण त्या लोकांकडे जातो, जे लोक याचं निवारण करतात, ते लोक आपल्याला सांगतात की शनिवारच्या दिवशी तुम्ही या। कारण या सगळ्या गोष्टींवरती जे उपाय केले जातात त्यासाठी जो दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो तो म्हणजे शनिवार। कारण शनिवारी केलेला कुठलाच उपाय हा कधीच खाली हात जात नाही, तर तो आपल्याला काही ना काही लाभ देऊनच जातो। बघा, आज शनिवार आहे आणि आज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला मिठाचे काही विशेष उपाय करायचे आहेत। आता मीठ सगळ्यांनाच माहिती आहे की मीठ हे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, अवलक्ष्मीला आपल्या घराच्या बाहेर काढण्यासाठी, घरात धनाची प्राप्ती करण्यासाठी, घरात सकारात्मकता आणण्यासाठी आणि घरातील नकारात्मक शक्तीला घराच्या बाहेर काढण्यासाठी मीठ हे सर्वात महत्त्वाचं मानलं जातं। तुम्ही लहानपणापासून बघितलं असेल, जेव्हा तुम्ही आजारी असाल किंवा तुमची भावंड, तर तुमची आजी काय करते, आवर्जून थोडंसं मीठ आपल्या हातामध्ये घेते आणि त्या व्यक्तीवरून, आजारी व्यक्तीवरून किंवा ज्याला नजर लागलेली आहे असा एखादा व्यक्ती असेल त्याच्यावरून ते मीठ ओवाळून घराच्या बाहेर फेकते। कारण मीठ यामध्ये नकारात्मक शक्ती शोषण्याची जी क्षमता आहे ती अफाट आहे। मिठाचे असंख्य उपाय आहेत। मीठ आपल्याला श्रीमंत बनवू शकतं, मीठ आपल्याला कर्जातून मुक्तता मिळवून देऊ शकतं आणि मीठ आपल्या घरात सौभाग्य आणू शकतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी असेच काही अत्यंत महत्त्वाचे उपाय सांगणार आहे। सगळ्यात पहिला उपाय जो आहे हा सकाळी करायचा होता, आता संध्याकाळ झालेली आहे। तुम्ही पुढच्या शनिवारी हा उपाय केला तरीही चालेल। घरामध्ये खूप आजारपण साठलेलं आहे, काही केलं आमच्या घरातून आजारपण हलत नाहीये किंवा घराच्या बाहेर जात नाहीये। एक व्यक्ती झाल्यानंतर दुसरा व्यक्ती आजारी, दुसरा व्यक्ती झाल्यानंतर तिसरा व्यक्ती आजारी किंवा एकाच व्यक्तीच्या पाठी सतत आजार, अशी समस्या जर असेल तर त्यासाठी काय करायचं, शनिवारच्या दिवशी सकाळी थोडंसं काळं मीठ, ज्याला सेंधव मीठ आपण म्हणतो, थोडंसं सेंधव मीठ हे अंघोळीच्या पाण्यात घालायचं। हे पाणी मिक्स करायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं। याने त्या व्यक्तीचा आजार हा कमी होत जाईल आणि तुम्ही जर 4-5 शनिवार हा उपाय केला तर 4-5 शनिवारांच्या आत तुमचा कितीही मोठा असणारा आजार हा नष्ट होऊन जाईल। यानंतर दुसरा उपाय, घरामध्ये नकारात्मक शक्ती खूप जास्त असेल, नकारात्मक शक्तीचा वास घरामध्ये खूप जास्त वाढला असेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, घरामध्ये खूप दारिद्र्य असेल, तर अशा वेळेस काय करायचं, शनिवारी दिवसभरात कधी सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा तुम्ही तुमच्या घराची फरशी पुसाल, फरशी साफ करत, त्यावेळेस जे पाणी तुम्ही घेणार आहात त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं। खड्याचं घाला किंवा काळं मीठ घाला, दोघांपैकी कुठलंही थोडंसं मीठ घाला। हे पाणी जे आहे हे मिक्स करा आणि याने आपल्या घराची संपूर्ण फरशी जी आहे ही पुसून काढा। याने आपल्या घरामध्ये सकारात्मक गोष्टींचा वास वाढेल, याने आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती ही घराच्या बाहेर जाईल। आता मी तरी प्रत्येक शनिवारी आवर्जून हे करत असते आणि खरं सांगते मला याचा खूप चांगला अनुभव आहे। आता तिसरा उपाय सांगते मिठाचा। घरात खूप कर्ज साठलेलं असेल, मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घेतले, नोकरीसाठी घेतले, ज्या कुठल्या गोष्टींसाठी कर्ज घेतले ते कर्ज आता फिटत नसेल किंवा दुपटीने कर्ज वाढत चाललेलं असेल, तर यासाठी तुम्हाला हा तिसरा उपाय करायचा आहे। एक पिंपळाचं पान घ्यायचं, पिंपळाच्या झाडाचं पान शनिवारी आणायचं, सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात हे पान देवघराच्या समोर एका प्लेटमध्ये ठेवायचं आणि त्या पिंपळाच्या पानावर तुमची जी कर्जाची अमाऊंट असेल, जे घेतलेलं कर्ज आहे तुम्ही 2 लाख 3 लाख 5 लाख, त्यातलं भले फेडलं पण असेल पण तरीही जे काही कर्ज असेल ते कर्ज तुम्हाला हळदीने त्या पिंपळाच्या पानावर लिहायचं आहे आणि जे कर्ज म्हणजे रक्कम तुम्ही लिहिलेली आहे त्याच्यावरती तुम्हाला हाताच्या मुठीने थोडंसं मीठ घालायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर हे पिंपळाचं पान शनिवारी अगदी जिथून तुम्ही हा उपाय केला सकाळ दुपार संध्याकाळ रात्रभर तुम्हाला हे पिंपळाचं पान देवघरामध्ये असंच ठेवून द्यायचं आहे। दुसऱ्या दिवशी जेव्हा रविवारचा दिवस असेल, सगळ्यांच्या अगोदर लवकर उठायचं,
स्वच्छ अंघोळ करायची, स्नान करायचं आणि ते पिंपळाचं पान त्या प्लेट सगळं उचलायचं, घराच्या बाहेर जायचं, जिथे कुठे पिंपळाचं झाड दिसेल त्या झाडाजवळ जायचं आणि हे पिंपळाचं पान आणि ते मीठ जे आहे ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करून कर्जातून मुक्तता मिळण्यासाठी प्रार्थना करायची। हा उपाय सलग 7 शनिवार तुम्ही केला तर कितीही मोठं असणारं कर्ज तुमचं कमी होत जाईल, कर्जातून म्हणजे ते फिटण्यासाठी कुठेतरी मार्ग मिळत जाईल। ठीक आहे, यानंतरचा चौथा उपाय तुम्हाला सांगते। हा उपाय घरातील नकारात्मक शक्तीला घराच्या बाहेर काढण्यासाठी, घरात पैशांची आवक वाढवण्यासाठी, दारिद्र्य नष्ट करण्यासाठी, कुणी करणी बाधा जादूटोणा केलेला असेल तर त्याला नष्ट करण्यासाठी हा चौथा उपाय। यासाठी जे साहित्य सांगते हे एका मातीच्या मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे। एक मातीचं भांड, पंटी वगैरे काहीही घ्या, त्यामध्ये 2 हिरव्या वेलच्या घ्यायच्या, 2 अख्ख्या लवंगा घ्यायच्या, 7 काळी मिरी घ्यायच्या आहेत आणि त्याच्यासोबत 7 मिठाचे खडे, ठीक आहे, आणि त्याच्यासोबत 5 कापराचे तुकडे। हे सगळं साहित्य मातीच्या भांड्यामध्ये घ्यायचं, कापूर प्रज्वलित करायचा आणि कापरासोबत ह्या सगळ्या वस्तू पेटवायच्या। जेवढ्या पेटतील तेवढ्या पेटतील, पण याचा थोडा तरी ज्याला म्हणतो शेक किंवा थोडा तरी धूर घरात झाला पाहिजे, किंचित धूर झाला तरी खूप आहे। ह्या 5ही कापरांच्या वड्या पूर्ण जळून खाक होईपर्यंत हा धूर थोडासा घरामध्ये पसरवून ठेवा। हे कापूर विझलं, याची राख झाली की ती एका डबीमध्ये भरून ठेवा आणि जेव्हाही घरामध्ये नकारात्मक शक्ती कधी आहे किंवा घरामध्ये कधी आजारपण आहे असं वाटेल तेव्हा यातील थोडीशी राख आपल्या घरातल्या 4ही दिशेला थोडी थोडी फुंका। याने कधीच नकारात्मक शक्ती घरात राहणार नाही, घरामध्ये नेहमी सकारात्मकता राहील, घराची नेहमी भरभराट होईल। आता शेवटचा उपाय सांगते। शनिवारच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला हा उपाय करायचा आहे। यासाठी आपल्याला एक छान कापड घ्यायचे, लाल, पिवळं किंवा हिरवं किंवा पांढरं कुठलंही कापड चालेल। या कापडामध्ये 1 मूठभर मीठ सोडायचं आहे, त्यावरती 7 अख्ख्या हिरव्या वेलच्या ठेवायच्या आहेत, यामध्ये तुम्हाला 1 चिमूटभर पांढरे तीळ ठेवायचे आहेत आणि 1 रुपयाचा एक सिक्का ठेवायचा आहे। कापडाला घट्ट गाठ मारायची, घरातल्या 4ही कोपऱ्यांना ही पोटली स्पर्श करायची, देवघराला स्पर्श करायची, तिजोरीला स्पर्श करायची, घराच्या उत्तर दिशेला स्पर्श करायची, जिथे जिथे लक्ष्मीचा वास आहे त्या प्रत्येक ठिकाणी ही पोटली स्पर्श करून घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला देखील ही पोटली स्पर्श करायची आणि त्यानंतर ही जी पोटली आहे ही पोटली घेऊन घराच्या बाहेर जायचं। घराच्या बाहेर जाऊन ही पोटली आपल्या घराच्या छतावर फेकायची, जे आपलं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कौलं किंवा पत्रे म्हणतो, टेरेस असेल, जे काही तुमचं छत असेल घराच्यावर त्याच्यावर ही पोटली फेकून द्यायची आणि लक्ष्मीला घरात येण्यासाठी प्रार्थना करायची। याने तुमच्या घरामध्ये धनाची आवक वाढत जाईल। या एका उपायाने तुमच्या घराकडे लक्ष्मी प्रसन्न होईल। कारण ज्या वस्तू तुम्हाला मी आता सांगितलेल्या आहेत, हिरवी वेलची असेल किंवा मीठ असेल किंवा त्याच्यावरती 1 रुपयाचा सिक्का असेल, ह्या सगळ्या तीळ असतील, ह्या सगळ्या वस्तू लक्ष्मीला खेचून आणणाऱ्या, लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या आहेत। जेव्हा या वस्तू स्वतःच्या घरावरती तुम्ही फेकाल म्हणजे लक्ष्मी त्या क्षणापासून तुमच्या घराकडे आकर्षित होईल, लक्ष्मी खेचून येईल, लक्ष्मी प्रसन्न होईल, कधीही पैशांची कमतरता भासणार नाही। खूप साधे सोपे उपाय आहेत, नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा। श्री स्वामी समर्थ।